दीनाबामा पाटलांच्या पोराला संजय पाटलाला पत्रकारांकडून अजून छळलं जाणं बाकी असावं. पुढच्या खेपेला त्यांना तो एका टीव्ही चॅनलचा विशिष्ट पत्रकार पुन्हा विचारेल राजूल पाटीलचं काय, तेव्हा कदाचित ही पाकिटं भांडूपच्या भोंग्याला सहन करण्यासाठीच दिली जात होती का? तिकडून उपाशी तापाशी निघालेले हे लोक जेवायला संजय पाटलांकडे जात होते का? म्हणजे तुम्हाला पोसत होतो मीच आणि आता कानात मुक्ताय कोणाच्या तर माझ्याच, असंच काहीसं संजय दीना पाटलांच्या बाबतीत घडलंय की काय असा प्रश्न पडतो. त्याशिवाय माणूस एवढा चवताळणार नाही, एवढा चिडणार नाही. उभाटा सेनेतून फुटलेल्या 6 खासदारांपैकी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे सध्या प्रचंड चवताळलेले दिसत आहेत. यामागची कारणं, खरी खोटी कसलीही कारणं जी असतील ती अनेक आहेत, एक नाही. पण त्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण, उभाटा सेना आणि संजय राजाराम राऊत यांनी पाळलेला मीडिया हा टोकाची स्वामीनिष्ठा दाखवत संजय दीना पाटलांना छळायला लागला आहे. तेव्हा अनेक खुलासे खुद्द संजय दीना पाटलांनीच केलेत आणि त्यातूनच त्यांचं हे चवताळलेपण आपल्याला दिसतंय. आता संजय दीना पाटील काय काय बोललेत, म्हणजे नेमकं काय बोललेत आणि त्यातून काय काय खुलासे झालेत हे तुम्हीच ऐका. अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, तुम्ही उगाच माझ्या गांडीत पोट घालतात आहे. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण बाजू कशाला गांडीत घुसताय? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. अरे काही बोलू द्यायच्या, गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाषेची मर्यादा तर सोडलीच आहे, वर त्यांनी काही लोकांना धमक्याही दिल्यात की पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचाराल तर आता माझ्या सहनशीलतेचा अंत होईल, जो ऑलरेडी झालेला आहे. मग मी कोणालाही सोडणार नाही. एका टीव्ही चॅनेलचा पत्रकार तर थेट त्यांच्या घरातच घुसला होता म्हणे. ऐका. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. हे काय चाललंय माहितीये का? उभाटाचे 6 खासदार असे अचानक फुटलेत, पक्ष रिकामा झालाय. ज्यांनी हे केलंय त्यांच्या थेट अंगावर जाता येत नाहीये, मग करणार काय? तर या खासदारांना जेरीला आणायचंय जे फुटलेत त्यांना. म्हणून मातोश्रीवरून त्यांच्या मीडिया टीमला छू केलं गेलंय. तर त्यांची मीडिया टीम कोण? म्हणजे आता जे हे काही स्वामिनिष्ठ प्राणी आहेत ते लागलीच मोहिमेवर निघालेत. संजय दीना पाटलांच्या मुलीचा विषय सध्या उगाचच तापवला जातोय. वडील शिंदे सेनेत गेलेत, मग उभाटाची नगरसेविका राजूल पाटीलही शिंदेंसोबत जाणार काय? खरं तर या प्रश्नाला पूर्णविराम स्वतः राजूल पाटील यांनीच लावला होता. तोही थेट मातोश्रीवर जाऊन. संजय दीना पाटील शिवसेनेत गेले, पण राजूल पाटील उद्धवजींना जाऊन भेटून आली की मी तुमच्या सोबतच आहे. उद्धवजींची भांडूपला ती टोमणे सभा झाली. त्या सभेला येणाऱ्या पक्षप्रमुखांच्या स्वागताचे बॅनर्स आपल्या फोटो सकट लावणारी नगरसेविका राजूल पाटील आपण सगळ्यांनी पाहिली, फक्त या HMBनं नाही दिसली. आता परवाचीच गोष्ट जी झाली, परवाचीच आहे ना ती गोष्ट. संजय दीना पाटलांना एका विशिष्ट चॅनलच्या विशिष्ट पत्रकारानं तोच प्रश्न पुन्हा विचारला, राजूल पाटीलचं काय? तेव्हा त्यांनी सांगितलंय की मी कुठेही असलो, म्हणजे मी राष्ट्रवादीत होतो, नंतर शिवसेनेत आलो, तरी माझी सून भाजपमध्ये आहे, पुतण्या भाजपमध्ये आहे, माझी मुलगी उभाटा सेनेत आहे, उद्धवजींसोबत आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला त्यांचे स्वतंत्र असे राजकीय विचार आहेत, त्यांना विचार स्वातंत्र्यही आहे. त्यामुळे हा विषय खरं तर विषय नाहीच आहे, विषय संपलाय की राजूल पाटीलचं काय. पण तरी संजय दीना पाटलांना उचकवायला हे चाय बिस्कुटे सतत तोच प्रश्न विचारत होते. मग खाल्ल्या त्यांनी शिव्या. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही आता यात अनेक खुलासे संजय दीना पाटलांनी कळत नकळत ओघाओघात केलेत, ते ऐका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उभा ठेवतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय, जेवायला देतोय, जेवायला देतोय. अरे काही बोलू द्यायच्या, गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला. संजय दीना पाटलांच्या घरी दररोज मीडियाला जेवण दिलं जायचं. त्यांच्याकडे नियमित पाकिट पूजनाला हे लोक यायचे. पाकिट पूजन काय असतं ते मी तुम्हाला सांगायला नको.
आता यापुढे माझ्याकडे यायचं नाही, परत कोणी दिसला तर मी ठोकून काढीन एकेकाला, मागे पुढे बघणार नाही, असला हाग्या दम यांनी पत्रकारांना का दिला संजय दिना पाटलांनी, आणि तो समोरच्यांनी ऐकून का घेतला? जितेंद्र आव्हाड म्हणतात संजय माझा मित्र आहे, संजय म्हणजे राजाराम राऊतवाला संजय नाही, तर संजय दिना पाटील, दिनाबामा पाटीलवाला संजय, आणि तो जरा गरम डोक्याचा आहे. पण संजय दिना पाटलांचं डोकं गरम कोण करतं, का करतं? तुम्हाला कल्पना असेलच. संजय दिना पाटील राहायला भांडुपला, संजय राऊतही भांडुपलाच राहतात. त्यांचा सकाळचा भोंगा जो वाजतो तो तिथूनच वाजतो. त्यावेळीही समोर हे दंडुकाधारी हजर असतात. आता कुणी गमतीत म्हणतं यांना चहा आणि पार्लेजीची बिस्किटं दिली की काम फत्ते, पण तसं नाही आहे. आणि हे आता उघड झालंय. ते संजय दिना पाटलांच्या त्राग्यामधून उघड झाले. ते बोलता बोलता बोलून गेले की साल्यांनो जेवायला माझ्या बंगल्यावर येता, कंसात म्हणजे आपण जे संवाद लिहिलेले असतात ना, कंसात लिहिलेलं असतं, हसत म्हणाला, तशी कंसात दडवलेली पाकिटं म्हणजे डॅश डॅश मागायला माझ्याकडे येता. आता यापुढं कोणी दारात आलं तर ठोकून काढीन. ही पाकिटं, या जेवणावळी कोणाच्या सांगण्यावरून होती हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. संजय दिना पाटील जे आहेत त्यांना काय वेळ लागलाय असंच जेवणावळ्या घालायला, पाकिटं वाटायला? ते कुठे एवढे मीडियात चमकत होते हो की हे सगळं त्यांना द्यायला लागायचं? मला वाटतं दिनाबामा पाटलांच्या पोराला, संजय पाटलाला पत्रकारांकडून अजून छळलं जाणं बाकी असावं. पुढच्या खेपेला त्यांना तो एका TV चॅनलचा विशिष्ट पत्रकार पुन्हा विचारेल की राजूल पाटीलचं काय, तेव्हा कदाचित ही पाकिटं भांडूपच्या भोंग्याला सहन करण्यासाठीच दिली जात होती का? तिकडून उपाशी तापाशी निघालेले हे लोक जेवायला संजय पाटलांकडे जात होते का? म्हणजे तुम्हाला पोसत होतो मीच आणि आता कानात मुतताय कोणाच्या तर माझ्याच, असंच काहीसं संजय दिना पाटलांच्या बाबतीत घडलंय की काय, असा प्रश्न पडतो. त्याशिवाय माणूस एवढा चवताळणार नाही, एवढा चिडणार नाही, नाही का? तुम्हाला काय वाटतं? संजय दिना पाटील एवढे का चवताळलेत, का वैतागलेत? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.